सगळ्यांना माझा नमस्कार. या ठिकाणी माझ्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी जमलेले आमचे गुरुसमान अण्णासाहेब रेड्डी पाटील आम्हाला कायम सहकार्य करणारे, त्यांचा रोज सकाळी उठून नमस्कार केला पाहिजे पण मामांचा नमस्कार करता येत नाही असे आमचे ठेवणार वकील. त्याच्यानंतर दुसरे आमचे मधुमामा, आमचे सगळ्यांचे नांदेडचे आवडते एम.आर. पाटील मामा, आमचे वेळी अरुण आप्पा. भाग्य असावं लागतं की वेळ पण चांगले भेटले पाहिजे. त्याच्यानंतर आमचे पाहुणे मोठे आहेत. ते मोठे असल्यामुळे त्यांनी आमच्या कुटुंबावर पहिल्यापासून चांगल्या प्रकारे लक्ष देऊन सहकार्य केलं. त्याच्यानंतर माझे खरे साहेब सावंतदादा, केंद्र प्रमुख टाकेवीर. त्याच्यानंतर आमचे सोयरे नायदे बापूंकडे पाहिलं की आम्ही दोघं एकमेकांकडे पाहून हसून घेतो. त्याच्यानंतर आमचे मोठे शालक रगाबापू आणि मी दोघं मित्र आहेत. शालक जरी असलं तरी मित्र आहे. त्याच्यानंतर आम्हाला नेहमी त्रास देणारे कावर म्हटलो दीपक सर रोकडेवाले. कारण कुठलाही कार्यक्रम म्हटलं ना मी फक्त दीपक सरांना सांगून देतो, तर माझ्याकडे असा कार्यक्रम आहे ते पहा बरं तुम्ही. ते सगळं ओळखून घेतात. शेवटचा सगळ्या पाहुण्यांना गेटच्या बाहेर जाईपर्यंत त्यांची सर्व्हिस असते. पहिल्यापासून त्यांनी आमच्यासाठी खूप सहकार्य केलं. असं संपूर्ण व्यासपीठ आणि महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या कार्यक्रमाला आई स्टेजवर असणं याच्यासारखं भाग्य कोणाचं नाही. मी माझं भाग्य समजतो. तिने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि नोकरी लावलं आणि त्या मुलाच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आमच्या आई समोर अगदी सही सलामत चांगल्या तब्येतीने बसलेले आहेत. आता एक नाव जर सुटलं तर मला तो रावर होईल माझ्या बहिणीने. तिचं तर नाव घेतलंच पाहिजे. काही असू द्या, मला कधीच पगार विचारला नाही. तुम्ही तुमचं काही करा, फक्त मला घरात काय असेल ते व्यवस्थित आणून टाका, बाकी काही अडचण नाही. तर ते आयुष्यभर माझ्यासाठी पूर्ण वेळ ते मनापासून असंच. मग म्हणजे माझं आरोग्य चांगलं तुम्ही म्हटलं बाकी की माझं आरोग्य चांगलं राहिला अर्धांगिनी पण जबाबदार असते. त्याच्यानंतर जावाई भाग्यात तिथंच गडबड असते जास्त जावाई आणि मुलीमध्ये. माझं आरोग्य चांगलं का बरं माहिती आहे का? जावाई चांगला आहे, सुनबाई चांगली आहे, मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, सगळं वेळ वगैरे सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळे मी माझं काहीतरी बोलायचं, मी काय केलं आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये, मी असं शिकवलं, मी तसं शिकवलं, मी असं शिकवलं म्हणजे काय उपकार थोडं केलं लोकांना, पगार घ्यायला शिकवलं. पण शिकवताना पूर्ण समाजाला आपल्याला एकनिष्ठ जवळ क्लोज करायचं असतं. असं संपूर्ण व्यासपीठ. आता माझ्या आईबद्दल मला 2 ओळी आठवतात. हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय. शीतल आहे का? हा, स्वाती शीतल ते खेळावले. या लहान होते, छान म्हणायचे ते. आहे का पाठ आहे आता? हा, नंतर म्हणायचंय तुला. बरं. हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझे माय. आईबद्दल किती बोलत थोडंच आहे.
असू द्या. मी माझा आता थोडासा जीवनक्रम सांगतो. माझी नोकरी कुठं सुरू झाली आबासाहेब? नाही, सुरू कुठं झाली कुठं संपली तर मला समजलं नाही. आयुष्याचे 58 वर्षे, म्हणजे नोकरी लागल्यापासून ते 58 वर्ष कुठे गेले. आता 2-3 महिन्यापासून मला कळलं होतं की मी आता रिटायर होणार, तो पण मलाही आठवण नाही मी रिटायर होणार आहे असं. सुरुवातीला मी वकील मामाने सांगितलं की लासलगाव 2 वर्ष हायस्कूलला, त्याच्यानंतर मधुमामांनी लोंढा आश्रम शाळेत 3 वर्ष, नंतर जिल्हा परिषदकडे 10वी शाळा, त्याच्यानंतर वडाळ्याला आलो, अण्णासाहेब वडाळ्याला आलो, नांद्र्याला कोणी जायचं मला ठोके बाबा होते गट शिक्षणाधिकारी. बाबांनी मला काय वाक्य वापरलं, भाऊसाहेब तू नांद्र्याला जाय, तू रोज जाऊ नको शाळेत, आठवड्यातून 2च दिवस आहे पण नांद्र्याला जाय. मला त्या सेरेबुक मध्ये लिहून दिलं, रवींद्र रघुनाथ पाटील तात्पुरते बदले नांद्रे. आता म्हणलं नांद्र्याला रस्ता नाही, पण म्हणलं आपलं स्वतःचं गाव आहे, स्वतःच्या गावाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते, चला काही अडचण नाही. नांद्र्याला हजर झालो. राहायला मी चाळीसगावला, माझ्याजवळ सायकल, रूमवरून एक सायकल काढायची, बस स्टँडला लावायची, बस स्टँडवर एसटी पकडायची, सायकल उतरायचं, सायकल